जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आणखी एक मोठं पाऊल उचललेलं आहे आणि भारत सरकारने पाकिस्तानमध्ये एअरलाईन्ससाठी त्यांची हवाई हद्द 23 मे 2025 पर्यंत बंद केली आहे। पाकिस्तानने यापूर्वीच असं केल्यामुळे भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचं आर्थिक नुकसान होईल आणि पाकिस्तानी विमान कंपन्यांना लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागेल, ज्यामुळे इंधन वापर आणि खर्च सुद्धा वाढेल। तर भारत सरकारने 2 एअरमॅन नोटीस सुद्धा जारी करून ही माहिती दिली आहे। भारताने पाकिस्तानसाठी हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे इस्लामाबादहून क्वालंपूरसाठी जाणाऱ्या विमानांना मलेशियापर्यंत जाण्यासाठी 8.5 तास लागणार आहेत। वायू मार्शल संजीव कपूर यांनी ही माहिती दिली आहे आणि या अगोदर मलेशियापर्यंत पोहोचण्यासाठी 5.5 तास लागत होते। भारत सरकारने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या हवाई प्रवासाला फटका बसणार आहे। मलेशिया गाठण्यासाठी पाकिस्तानला 3.5 तास जास्त लागणार आहे। पाकिस्तानच्या खैबर पोलिसांनी पाक सैन्याला पळवून लावलेला आहे। एका व्हायरल व्हिडिओमध्ये पोलीस आणि लष्करी जवानांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचं समोर आलंय। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे फुटेजेस समोर आलेले आहेत आणि ज्यामध्ये पोलिसांनी खैबरमध्ये काय करताय, काश्मीरला जा असं पाक सैन्याला बोलताना दिसतंय। तसंच व्हायरल फुटेजमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी लष्कराच्या ताफ्याला पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापासून रोखल्याचं दिसतंय। यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यांना लष्करी जवानांवर शस्त्र रोखल्याचं सुद्धा दिसतंय। अमेरिकेचा संरक्षण विभाग भारताला लष्करी साहित्य पुरवणार आहे। लष्करी उपकरण आणि लॉजिस्टिक सपोर्ट मालमत्ता पुरवण्याच्या प्रस्तावाला अमेरिकेने मंजुरी दिली आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला ही मदत केली आहे। तर अमेरिकेने भारताला 131 दशलक्ष अमेरिकन डॉलर किमतीची या प्रस्तावाला मंजुरी सुद्धा दिली आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कडक भूमिकेमुळे अमेरिका आता पुढे आली आहे आणि भारत आणि पाकिस्तानला तणाव कमी करण्यास सांगितलेला आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचललेली आहेत आणि भारताने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक करत ISPRचा अधिकृत YouTube चॅनल सुद्धा बंद केलाय। तसेच हम टीव्ही, ARY डिजिटल, जिओ टीव्ही यांसारख्या प्रमुख चॅनल्सवर सुद्धा कारवाई केली आहे। अनिया आमिर, महिरा खान यांसारख्या लोकप्रिय पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट्स भारतामध्ये बंद करण्यात आले। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे। लाहोरमधील मोहल्ला जोहर येथील त्याच्या निवासस्थानी पाकिस्तानने अतिरिक्त कर्मचारी तैनात केलेले आहेत। जाणीवपूर्वक दाट लोकवस्ती असलेल्या भागामध्ये ठेवलेले आहे, जिथे सामान्य पाकिस्तानी नागरिकांच्या घरांसह मशीद आणि मदरसा आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर गुप्त कारवाई होण्याच्या भीतीने ISI आणि पाकिस्तान सरकारने हाफिजची सुरक्षा वाढवली असल्याचं बोललं जात आहे। पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली आहे। पाकिस्तानकडे असलेली गोरी, शाहीन आणि गजनवी ही क्षेपणास्त्र आणि 130 अणुबॉम्ब फक्त भारतासाठीच ठेवलेली असल्याचं हनीफ यांनी म्हटलेलं आहे। तसंच भारताने सिंधू जलकरार थांबवून पाकिस्तानचा पाणीपुरवठा रोखण्याचा सुद्धा प्रयत्न केला, तर भारताने युद्धासाठी तयार राहावं असं सुद्धा हनीफनं म्हटलंय। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी आज भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला। पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख सुद्धा व्यक्त केलंय। तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाला आळा घालण्यासाठी अमेरिका भारतासोबत असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। दक्षिण आशियामधील शांतता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी भारताने पाकिस्तानसोबत तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन सुद्धा रुबियो यांनी केलंय। अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला, संपर्क केला। भारत पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी आणि पुन्हा संवाद सुरू करण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घ्यावा असं रुबियो यांनी पाकला सल्ला दिलेला आहे। तसंच पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणं किती आवश्यक आहे यावर सुद्धा त्यांनी भर दिलाय। पहलगाम हल्ल्याच्या चौकशीमध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा रुबियो यांनी केलंय। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांच्याशी फोनवर संवाद साधलेला आहे। काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तानकडून वाढवण्यात येणाऱ्या दहशतवादी हालचालींवर यावेळी गंभीर चर्चा सुद्धा झाली आहे। त्यामुळे दोनही देशांनी दहशतवाद विरोधी सहकार्य वाढवण्यावर भर देत पाकिस्तानच्या कारवायांवर कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिलाय। सीमा रेषेवर तणाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जाते।
भारत आणि इजिप्त यांच्यामध्ये दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाची चौथी बैठक कैरो इथं पार पडली आणि या बैठकीचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव राजदूत केडी देवाल आणि इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयामधील दहशतवाद विरोधी विभागाचे संचालक राजदूत वलीद अल फिकी यांनी प्रतिनिधित्व केलं। या बैठकीमध्ये दोनही देशांच्या विविध यंत्रणांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला। अनेक विषयांवर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। दहशतवाद विरोधात कठोर पावलं उचलणार असल्याचं इजिप्तनं म्हटलंय। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने युद्धनौका सतर्क केलेल्या असून नौदलाने अरबी समुद्रामध्ये सराव केला। कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी युद्धनौकांना सतर्क ठेवण्यात आलेला आहे आणि गेल्या अनेक दिवसांमध्ये अरबी समुद्रामध्ये जहाज विरोधी आणि विमान विरोधी गोळीबार सराव घेण्यात आला। गुजरात जवळ आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ तटरक्षक दल तैनात सुद्धा करण्यात आल्याची माहिती आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटन स्थळांवरील वर्दळ घटलेली आहे आणि पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा आहे। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने खबरदारी म्हणून पहलगाम आणि आसपासच्या काही पर्यटन स्थळांवरील पर्यटकांची वर्दळ तात्पुरती कमी केली आहे। त्यामुळे पहलगाममधील पर्यटकांची संख्या सुद्धा कमी झालेली आहे। पहलगाममध्ये बेटाब व्हॅली, अरू व्हॅली आणि चंदनवाडी यांसारख्या अनेक सुंदर स्थळ जिथे पर्यटक फिरायला येतात तिथे आता काहीशी घट पाहायला मिळते। अभिनेत्री करीना कपूरने पाकिस्तानी डिझायनर सोबत डिनर केलं आणि पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या भेटीमुळे करीनावर टीकेची झोड उठलेली आहे। पाकिस्तानी डिझायनर सोबत डिनर केल्यामुळे नेटकऱ्यांनी करीनाला देशद्रोही म्हटलंय। 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 भारतीयांचा मृत्यू झालेला होता। पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेने लष्कर-ए-तैयबाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि त्यानंतर भारतीयांमध्ये पाकिस्तानबद्दल संताप आहे। न्यूझीलंडमध्ये हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलेला आहे। वेलिंग्टनमध्ये पहिल्यांदाच रेड विंड वॉर्निंग जारी करण्यात आल्याची माहिती आहे। तिथे 150 तास किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे आणि ज्यामुळे हवाई उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत। स्थानिकांना प्रशासनाने घरात राहण्याचाच सल्ला दिलाय। तसंच दारं आणि खिडक्यांपासून दूर राहण्याची सूचना सुद्धा दिलेली आहे। वेलिंग्टनमधील शाळा आणि विद्यापीठ बंद ठेवण्यात आलेली असून रॉयल न्यूझीलंड बॅलेचा कार्यक्रम सुद्धा रद्द झालेला आहे। इस्रायलमधील जेरुसलेमच्या परिसरामध्ये भीषण आग लागल्याची माहिती आणि ही आग एश्ताओलच्या जंगलामध्ये लागलेली असून जोरदार वाऱ्यामुळे आग विझवण्यास अडचण येते। त्यामुळे लोकांना आपली वाहनं रस्त्यावर सोडून पळून सुद्धा जावं लागलेलं आहे। परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी सैन्य तैनात केलं गेलंय तर अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार ही आग किमान 5 ठिकाणी पसरलेली असून जोरदार वारे आणि प्रचंड उष्णतेमुळे आग आटोक्यात आणण्यात अडचण येत आहे। तुर्कीच्या इस्तांबूलमध्ये निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर शेकडो रस्ते बंद आहेत आणि यावेळी सार्वजनिक वाहतूक सेवा सुद्धा रद्द करण्यात आलेली होती। महापौर इक्रेम इमामोग्लू यांच्या तुरुंगवासाविरोधात केंद्रित ही निदर्शनं होती। इमामोग्लू यांच्या अटकेमुळे देशभरात गेल्या दशकांमध्ये सर्वात मोठी निदर्शनं झालेली आहेत। 2013 मध्ये तत्कालीन पंतप्रधान आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या सरकारविरोधात देशभरात झालेल्या निदर्शनांचं सुद्धा इस्तांबूल हे केंद्र होतं। हैतीच्या मध्यवर्ती भागामधील पेटिट रिव्हियर शहरावर सशस्त्र टोळ्यांनी हल्ला केला, ज्यामुळे डझनभर लोकांनी देशामधील सर्वात लांब नदी ओलांडून पलायन केलेलं आहे। टोळ्यांनी शहराच्या उत्तर भागावर पूर्ण नियंत्रण मिळवलेलं असून यामध्ये 11 वर्षांच्या मुलासह अनेक लोक मारले गेलेत। तसंच ग्रान ग्रीफ ही सर्वात मोठी टोळी असून 2024 मध्ये पॉन्ड सॉन्डिंग येथे 70हून अधिक लोकांची हत्या केली होती। चीनचे शेन्झोऊ 19 मानवी अंतराळ मोहिमेचे रिटर्न कॅप्सूल लँडिंग साईटवर यशस्वीरित्या उतरलेलं आहे आणि या कॅप्सूलमध्ये अंतराळवीर काई झुझो, सॉंग लिंगडोंग आणि वांग झा होते। उत्तर चीनच्या इनर मंगोलिया स्वायत्त प्रदेशामधील लँडिंग साईटवर हे उतरलेलं आहे आणि शेन्झोऊ 19च्या क्रूने 183 दिवस कक्षेमध्ये घालवले। त्यानंतर त्यांच्या मिशन दरम्यान त्यांनी 3 स्पेसवॉक पूर्ण केले। विविध वैज्ञानिक प्रयोग केले आहेत। शेन्झोऊ 19 हे चीनचे तियायोंग अंतराळ स्थानकावर क्रू सदस्यांना घेऊन जाणारं अंतराळ यान होतं। तहवूर राणाचे व्हॉइस सॅम्पल्स आणि हँडरायटिंग सॅम्पल्स घेण्यास पटियाला हाऊस कोर्टानं मंजुरी दिली आहे। राणा मुंबईमधील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आहे। एनआयए लवकरच सर्व सॅम्पल्स घेणार आहे आणि यामधून अनेक महत्त्वाची माहिती सुद्धा समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। एनआयएने कोर्टामध्ये याचिका दाखल करत व्हॉइस सॅम्पल घेण्याची मागणी केलेली होती, तर 10 एप्रिल रोजी तहवूर राणाला भारतामध्ये आणल्यानंतर एनआयएने त्याला अटक करत पटियाला हाऊस कोर्टाच्या विशेष एनआयए कोर्टासमोर हजर केलं। पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यामधील भारोपाल गावाजवळ
सीमा सुरक्षा दल आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र, दारुगोळा आणि ग्रेनेड जप्त केलाय. काल संध्याकाळी केलेल्या या संयुक्त शोध मोहिमेमध्ये 2 हँड ग्रेनेड, 3 पिस्तूल आणि 6 मॅगझिन तसंच 50 जिवंत कारतूस जप्त करण्यात आलेली आहेत. जप्त केलेली शस्त्र आणि दारुगोळा पोलिसांच्या ताब्यामध्ये देण्यात आल्याची माहिती आहे. बीएसएफने ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त एक्सवर पोस्ट करत शुभेच्छा दिलेल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी भारताच्या विकासामध्ये कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा असं सुद्धा म्हटलेलं आहे. तसंच महाराष्ट्राबद्दल विचार करतो तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचं धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याचवेळी आपल्या मुळाशी सुद्धा घट्ट जोडलेला आहे. राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. 2 मे रोजी दिल्लीमध्ये काँग्रेस वॉकिंग कमिटीची बैठक होणार आहे आणि दुपारी 4 वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. केंद्र सरकारने जातीय जनगणना करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर होणारी बैठक महत्त्वाची मानली जाते. या बैठकीमध्ये पहलगाम हल्ला आणि देशामधील इतर मुद्द्यांवर चर्चा होईल असं बोललं जात आहे. तर या बैठकीला काँग्रेस शासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. देशभरातील 28% महिला खासदार आणि आमदारांवर गुन्हेगारी खटले दाखल करणार असल्याचं समोर आलेलं आहे आणि एका अहवालामधून ही माहिती सुद्धा समोर आली आहे. या अहवालामधून 78 महिला खासदार आमदारांवर खून करण्याचा प्रयत्न आणि खून यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. 17% महिलांनी स्वतःला अब्जाधीश घोषित केलेला आहे. तर सध्याच्या महिला खासदार आणि आमदारांपैकी 512 महिलांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे हा अहवाल तयार केलेला आहे. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्यावर काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. आमचे पंतप्रधान हेडलाईन्स देण्यात तज्ज्ञ आहेत आणि हेडलाईन्स देत नाहीत असं वक्तव्य काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी केलं. 2025-26 मध्ये गृह मंत्रालयामधील जनगणना आयुक्त कार्यालयाला बजेटमध्ये फक्त 575 कोटी रुपये देण्यात आले आणि याच कार्यालयावर जनगणनेची जबाबदारी आहे. मोदींनी 2019 साली सांगितलेलं होतं की राष्ट्रीय जनगणनेसाठी 8,254 कोटी रुपये लागतील. मग याचा उद्देश आणि हेतू नेमका काय असा सवाल सुद्धा जयराम रमेश यांनी उपस्थित केलाय. काशीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका मजुराच्या मुलीचं कन्यादान केलेलं आहे. अक्षय तृतीयेनिमित्त आयोजित सामूहिक विवाह सोहळा होता आणि या सोहळ्यात 125 जोडप्यांनी विवाह बंधनामध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे या सोहळ्यामध्ये आंतरजातीय विवाह सुद्धा झाले आणि पहिल्यांदाच वरांची मिरवणूक रथामधून काढण्यात आली. भागवत यांनी नववधूला आशीर्वाद देत तिच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामध्ये 5,000हून अधिक लोकांनी देहदान, नेत्रदान आणि रक्तदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. अयोध्या राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबाराचं बांधकाम जोरात सुरू आहे आणि राम दरबाराचा पहिला सोन्याचा दरवाजा बसवला जाणार आहे. दरवाजाच्या निर्मितीमध्ये उच्च दर्जाच्या सोन्याचा वापर करण्यात आलाय. तसेच डिझाईन पारंपरिक महाराष्ट्रीयन कलेवर आधारित आहे आणि हे सगळं काम राम मंदिराच्या संपूर्ण बांधकामाची एक महत्त्वाचा अंश असून यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या स्थानाची भव्यता आणखी मोठी होणार आहे. श्री बाबा केदारनाथ यांची पंचमुखी डोली केदारनाथ धामला पोहोचलेली आहे आणि प्रतिवर्षी हिवाळ्यामध्ये बाबांची पंचमुखी डोली उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरामध्ये ठेवली जाते. उन्हाळा सुरू होताच डोली केदारनाथमध्ये परत येते. श्री केदारनाथ धामचे कपाट 2 मे 2025 रोजी सकाळी 7 वाजता भक्तांसाठी खुलं होणार असून प्रतिवर्षी लाखो भाविक बाबा केदारनाथचं दर्शन घेतात. केदारनाथ धामसाठी सुरू झालेल्या हेलिकॉप्टर सेवेसाठी ऑनलाईन तिकीट IRCTCवर उपलब्ध आहेत आणि ऑफलाईन तिकीट्स जिल्हाधिकारी किंवा सेक्टर दंडाधिकारी यांच्याकडून मिळू शकतात असं ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह पवन राणा यांनी म्हटलंय. हवामान अनुकूल असल्यास 25 ते 30 फेऱ्या होतात आणि हवामान खराब असल्यास तिकीट रद्द केले जातात. सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाते. प्रवासापूर्वी प्रवाशांना सूचना सुद्धा दिल्या जातात. दररोज 150 ऑनलाईन बुकिंग्स होत आहेत आणि ॲडव्हान्स बुकिंग्स प्रक्रिया सुद्धा सुरू आहे आणि हे बुकिंग्स 1 महिन्यासाठी खुली आहेत अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर येथील दिघा इथं बांधलेल्या जगन्नाथ मंदिराचं उद्घाटन करण्यात आलंय. मंदिरामध्ये देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी यज्ञ हवन आणि पूजेसाठी दिघा इथं पोहोचल्या. उद्घाटनानंतर लेझर शो आणि डायनामिक लाईट शो आयोजित करण्यात आलेला होता. तर ओडिशामधील पुरी येथील 12व्या शतकामधील मंदिराच्या धर्तीवर बांधलेलं हे जगन्नाथ मंदिर सुमारे 20 एकर जागेवर बांधलं गेलंय. त्यासाठी राजनाथ नगरमधील वंसी पहाडपूर येथून लाल वाळूचा खडक आणण्यात आला. Thank you.